हाय हॅलो आणि नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात सगळेजण. मी सोनाली स्वागत करते तुमचं आणखीन एका लाँग व्हिडिओमध्ये. मला नक्की कमेंटमध्ये तुम्ही सांगा तुम्हाला माझे लाँग व्हिडिओ आवडतात की शॉर्टच व्हिडिओ छान आहेत, मला ते सांगा. आणि त्याच्यानंतर लाँग व्हिडिओ बनवू की नको बनवू ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर हे बघा, सकाळ सकाळची सुरुवात ही होती माझी चहापासून. आणि खूप सारा चहा मला बनवावा लागतो हे तुम्हाला माहीत आहे, आणि मी हे तुम्हाला मागच्या अनेक व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. तर आता चहाचा एकदम मी कितीही आळसात असू द्या, एकदम असे म्हणजे झोपेत मला सकाळी जाग येत नसू द्या किंवा काही, पण चहा ठेवला ना आळसात तसाच. आणि चहा ठेवून ज्यावेळेस तो पूर्णपणे असा चहापत्ती वगैरे सगळं काही साखर वगैरे टाकून आलं वगैरे किसून टाकलं तर त्याचा एवढा घमघमाट वास येतो ना, त्यामुळे एकदम मी फ्रेश होऊन जाते. मला खूप आवडतो खरं तर चहाचा वास. त्याच्यानंतर इथं बबडी माझी ना, हे बघा तुम्ही बघू शकता, देवपूजा चालली होती माझ्या बबडीची. आणि त्याला खूप आवडते देवपूजा करायला. मलाच भीती वाटते, मी देत नाही त्याला जास्त करून देवपूजा करायला. का तर अगरबत्ती वगैरे चटका लागेल किंवा धूपचा वगैरे चटका लागेल, असे छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि लहान मुलांना कळत नाही त्या गोष्टी. तर त्यामुळे मी काही त्याला देवपूजेला देत नाही. पण कधी कधी जास्तच रडायला वगैरे लागला तर त्याला ते द्यावं पण लागतं. तर तुम्ही मला नक्की सांगा की तुमची पण मुलं असेच करतात का, देवपूजेसाठी किंवा कोणत्याही गोष्टीसाठी हट्ट करतात का, मला नक्की सांगा कमेंटमध्ये. तर आता ही तर आमचे बबडे आहे ना, देवपूजा करत होते. त्याला माहीत नव्हतं की कोणती गोष्ट कोणत्या ह्याला लावतात, परंतु मी जसं करते ना तसं बघून बघून थोड्याफार गोष्टी त्याच्या एकदम ॲक्युरेट लक्षात राहिलेल्या आहेत. त्यामुळं तो इथं थोडी थोडी म्हणजे व्यवस्थित पूजा करत होता. मी त्याला पंचारती वगैरे लावून दिली होती आणि मी अगरबत्तीसुद्धा माझं मीच लावून देणार होते, का तर त्याला चटका वगैरे बसेल म्हणून. त्याच्यानंतर मी पूर्ण सगळे देव वगैरे धुवून स्वच्छ आणून दिले होते. पाणी नारळाचं वगैरे ते कलशवर ठेवायचं ते सगळं पाणी वगैरे बदललं होतं मी. नारळ हा सगळा स्वच्छ धुवून आणून ठेवला होता. फक्त त्याला हळदी कुंकू लाव म्हटलं, देव व्यवस्थित मांड आणि त्याला काय कर, फक्त फुलं वगैरे ठेव. त्यानंतर बाळ आमचं देवाची प्रार्थनासुद्धा करत होते. देवानं त्याला जे काय हवं आहे ते सगळं काही मिळू दे. त्याच्यानंतर ना मला ना 10 वर्षाच्या मुलीसाठी ड्रेस शिवायचा होता आणि माझ्याकडे खूप दिवस झाले मी कटिंग वगैरे करून ठेवला होता, पण टाईम नसल्यामुळे तसाच पडला होता. तो म्हणलं पहिल्यांदा सगळं पटापटा क्लिअर करून घ्यावा. खालचा जो पोलका असते ना, त्या पोलक्याचा पूर्ण भाग म्हणजे परकर टाईप म्हणतो ना आपण, घागरा टाईप, तसं काही ते सगळं काही तयार झालं होतं. फक्त आता राहिलं होतं ते म्हणजे वरचं ब्लाऊजचं. मग ते म्हणलं पटकन आपण तयार करून घ्यावं. मी पटापटापटा ते सगळं कटिंग वगैरे करून ठेवलं असल्यामुळे पटकन स्टिच करून घेतलं. कारण मला परत संध्याकाळी पहिलं क्लासला सोडायला जायचं असतं 4 नंतर आणि परत आणायला जायचं असतं. त्याच्यानंतर भाजी वगैरे हे त्या सगळ्या गोष्टी चालूच होतात. एकदा मशीनवरून उठलं का उठलंच, आणि ते तसंच मग पडून राहिलं की राहिलंच काम. तर मग मी इथं बघा वरचा पार्ट तयार करून घेत होते. पाठीमागचा भाग आहे हा. पूर्णपणे सगळा अस्तर वगैरे जोडून घेतला आणि मस्त असा त्याला उलटा करून मी व्यवस्थित अशा टिपा मारून तयार करून घेत होते. आता त्याला बाही वगैरे जोडते आणि कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला तो दाखवते. तुम्हाला जर असे स्टिचिंगचे लॉंग म्हणजे पूर्ण कटिंग कसं केलं किंवा स्टिच कसं केलं हे असे व्हिडिओ पाहायला आवडत असतील ना, तर मला नक्की सांगा. तसेसुद्धा मी व्हिडिओ ब्लाऊजचे वगैरे जे कस्टमरचे येतात ना, किंवा पिको फॉलचे अस्तर लावण्याचे जे काय असेल ते सगळं मी तुम्हाला तसे व्हिडिओ टाकत जाईन. तर हा आपला ड्रेस पूर्ण कंप्लीट झाला होता. मला वाटते आता 3:30 वाजत आलेले आहेत आणि शौर्यला मला थोड्या वेळानंतर जायचं आहे, अर्ध्या तासानंतर क्लासला सोडायला. तर चला म्हणलं तुमच्यासोबत दाखवावं. तर हा आहे वरचा पार्ट त्याचा, जो की गुलाबीमध्ये कॉम्बिनेशनमध्ये साडीचाच आहे हा ड्रेस. हा काही म्हणजे हे नाही, पूर्ण असा साडीचा आहे. वरचा हा टॉप आणि त्यानंतर हा खाली घागरा टाईप परकर. त्याला नॉड वगैरे मी नॉड लावणार आहे त्याला. तर हे बघा अशा पद्धतीनं पूर्ण तयार झाला आहे. त्याची लेस आहे ना, म्हणजे खालची बॉर्डर काठपदर तो थोडासा म्हणजे नाजूक होता आणि मला थोडा मोठा करायचा होता तो. तर मी दोन्ही बाजूच्या किनारी कट करून म्हणजे काठपदरची जी डिझाईन असते ते कट करून जॉईंट केलेली आहे. तर ते मला थोडंसं वेगळं वाटत होतं. खालचं पूर्ण ड्रेस व्यवस्थित झाला होता, पण ते जॉईंट केलेलं जरा थोडं वेगळं वाटत होतं. तर तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. त्याच्यानंतर सगळं आवरून आम्ही दुसऱ्या दिवशी गेलो होतो खाली रविवार पेठेमध्ये, कारण संक्रांत जवळ आलेली आहे आणि तुम्हीसुद्धा वाणाच्या आयडिया सगळ्या शोधत आहात. सगळ्या महिलांना वाणासाठी काय द्यावं हाच प्रश्न पडलेला असतो. काहीतरी युनिक असावं, काहीतरी चांगलं असावं, याचा यूज झाला पाहिजे, असं काहीतरी असावं असं प्रत्येक महिलांना वाटत असतं. आणि प्रत्येक जणांची तीच गर्दी, काय घ्यावं आणि काय नाही. प्रत्येकजण खूप विचार करत होते. आम्ही पहिल्यांदा अगरबत्तीच्या किंवा धूपच्या तिथे गेलो होतो. वेगवेगळ्या छान अशा अगरबत्ती आणि धूप पाहिल्या, परंतु मला ते काही योग्य नाही वाटलं. मग त्याच्यानंतर आम्ही अशा ह्या होलसेल दुकानामध्ये प्लॅस्टिकच्या वगैरे ज्या सगळं साहित्य भेटतं ना तिथं आलो. त्याच्यानंतर आम्ही ज्या पाहिजे ना त्या सगळ्या डिझाईन चॉईस केल्या, कारण माझ्या बहिणीला पण गावाला लेडीज शॉपिंगला द्यायचं होतं साहित्य.
मग त्याच्यानंतर ना हे असे हळदी कुंकाचे करंडे, याच्यामध्ये पाहिजे तेवढ्या व्हरायटी होत्या. बदाम आकारामध्ये होते, प्लेट टाईप होते, त्याच्यानंतर चौकोनी होते, त्याच्यानंतर ते मोत्यांच्या बांगड्यांच्यामध्ये छान असं असतं ना तसं देखील होतं. ते काही चॉईस केले. त्याच्यानंतर प्लॅस्टिकचे छोटे छोटे डबे, त्यानंतर चपाती वगैरे ठेवायचं ते गोल जाळी वगैरे ते असतं ना ते, त्यानंतर छिलके काढायचं असं सगळं काही. त्यानंतर छोटे छोटे मूर्ती ठेवायसाठी चौरंग, जे काही म्हणजे इथं आहे ना प्रत्येक गोष्ट पाहिजे तेवढी, म्हणजे जे बघल तेवढं कमीच आहे अशा सगळ्या काही गोष्टी होत्या. आणि सगळ्या काही म्हणजे रिजनेबल प्राईजमध्ये होत्या. ह्या सगळ्या गोष्टी आहे ना सिंगल पीस एकही मिळत नाही इथं. तुम्हाला होलसेल वस्तू मिळतात, म्हणजे दर कमी भेटतो, परंतु सिंगल आणि एक वस्तू अशी मिळत नाही. त्या डझनवर सगळं काही घ्यावं लागतं. तर याच्यामध्ये मला हे चौरंग, त्याच्या अगोदर पण तुम्हाला मी एक फोटो टाकला होता ते वाले चौरंग, त्यानंतर हे डबे, त्याच्यानंतर छिलके काढायचे वगैरे, त्यानंतर हळदी कुंकाचे करंड, असं काही सगळं काही मी घेतलं. ते पार्सल वगैरे पॅक केलं आणि ते बसमध्ये देऊन टाकलं गावाला. ते पोहोचलंसुद्धा असेल आता. तर हे सगळं करून झाल्यानंतर 1.5-2 तासात शौर्य खूप वैतागला होता. मग त्याला फिरण्यासाठी आम्ही किंवा थोडासा एन्जॉय करावं म्हणून आम्ही सातारा रोडचा जो डीमार्ट आहे ना त्या तिथं बघा ह्या असे पाळणे वगैरे लागलेले आहे. तुम्ही पण बघितलं असेल, येता जाता हायवेच्या बाजूलाच आहे. तर तिथं आम्ही थोडा वेळ त्याला एन्जॉय करायसाठी नेलं. त्याला पहिल्यांदा आम्ही ना झिम्पांगमध्ये बसवलं होतं, पण तिथं खूप वेळानं असंही होत होतं. 2-3 मुलांना लागलं देखील. ते फास्ट यायचं वरून खाली त्या झिम्पांगमध्ये. आणि पोरांच्या म्हणजे अंगठ्याच्या तिथं बरोबर फोल्ड व्हायचं आणि अंगठ्याला जोरात दुखायचं. 2 मुलांना अंगठ्याच्या नखाच्या तिथं लागलंसुद्धा आणि त्यांचं नखसुद्धा निघून गेलं काही काहींचं. त्यामुळे मी पिलूला लगेचच खाली उतरवला आणि त्या विमानाच्या याच्यामध्ये बसवून दिलं. खूप फास्ट येत होतं ते, त्याच्यामुळे उद्योग नको काहीतरी वाढायला त्याच्यासाठी मी इकडच्या त्या पाळण्यामध्ये बसवलं, म्हणजे ते विमानाचा पाळणा आहे. तर थोडाफार असा एन्जॉय होऊन जातो. थोडंसं रविवारचं क्लासला वगैरे सुट्टी असते, त्यामुळे थोडंसं फिरायलासुद्धा आम्ही बाळाला घेऊन जातो. जास्त काही नाही, पण जे काही थोडं आपल्या पद्धतीनं जे जमते ना ते सगळं काही आम्ही करायचा प्रयत्न करतो. आणि असे माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतात का मला नक्की सांगा. आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच मला सपोर्ट देखील करा. मी असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला अगदी रोजच्या रोज डिटेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न करेन. आणि स्टिचिंगचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर पटापट कमेंट करा की स्टिचिंगचे व्हिडिओ टाका म्हणून. तर चलो बाय, आजच्यापुरतं एवढंच.